मित्रांनो, कोणत्याही कार्यात यश संपादन करायचे असेल तर त्यासाठी पूर्वतयारी करणे अत्यंत महत्त्वाचे असते. त्या संदर्भात नियोजन करणे हे खूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवरायांनी अफजल खान विरोधातील लढाई जिंकण्यासाठी कशा स्वरूपात नियोजन केले हे पाहूया. पण त्याआधी तुम्ही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, अफजल खान मोहिमेची तयारी ही शिवरायांनी 9 वर्षे अगोदरच केली होती. पण छत्रपती शिवरायांना हे तितकेच माहिती होते की अफजल खान सारख्या बलाढ्य शत्रूला मोकळ्या जागेत रणांगणात हरवणे मुश्किल आहे. त्यामुळे त्याला काहीही करून गनिमी कावा करूनच ठार केले पाहिजे हे शिवरायांनी ठरवले होते. मित्रांनो, तसं पाहिलं तर जावळी प्रकरणाची बीजे ही अफजल खान मोहिमेशी जोडलेली आहेत. जावळीचे मोरे आणि शिवराय यांच्यातील वैर आदिलशहाच्या कानी गेल्यावर अखेर आदिलशहा शिवरायांच्यावर मोहीम धाडायची हे ठरवतो आणि त्यातूनच स्वतः अफजल खान पुढे येऊन ही मोहीम हाती घेतो. मित्रांनो, अफजल खानाने ही मोहीम हाती घेतल्याचे समजताच शिवराय आऊसाहेबांशी चर्चा करून नियोजन सुरू करतात. मासाहेब जिजाऊंनी सुद्धा, शिवबा, तुम्ही तुमच्या मोठ्या बंधूंचा बदला घेतला पाहिजे. आपल्या देवी देवतांची जी विटंबना केली आहे त्यामुळे त्याला आता अद्दल घडवायला पाहिजेच हे सांगून शिवरायांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहतात. मित्रांनो, आदिलशहाच्या दरबारात छत्रपती शिवरायांनी आपले बातमीदार हेर नेमले होते. दरबारात घडणाऱ्या सर्व गोष्टींचा लेखाजोखा घटना या शिवरायांना माहिती पडत होत्या. ज्यावेळी अफजल खान विजापूरहून निघाला तेव्हा त्यांचे सैन्य, क्षमता, तळ, सामग्री, त्यांची व्यूहरचना या संदर्भात वेळोवेळी शिवरायांना बातम्या पोचत होत्या. आणि अखेर अफजल खान हा वाईत पोचला व त्याने शिवरायांना वाईतच भेटायला बोलवले. पण शिवरायांनी नकार दिला. अफजल खानाकडून घातपाताची शक्यता होती, परंतु शिवरायांनी आपण खूपच घाबरलो असल्याचे खानाला दाखवले. आम्हाला तुमची भीती वाटत असल्यामुळे आपणच प्रतापगडी यावे की उडकेला करवी विनंती केली. मित्रांनो, शिवरायांनी या ठिकाणी दुसरी एक खेळी खेळली, ती म्हणजे अफजल खानाचे संपूर्ण सैन्य जावळीपर्यंत चूज दिले नाही. तब्बल 40,000चे सैन्य घेऊन अफजल खान घेऊन आला होता. शिवरायांनी पुन्हा वकील पाठवून, आम्ही युद्धासाठी तयार नाही, मग तुमचे एवढे सैन्य कशासाठी? आम्हाला तुमच्या बलाढ्य सैन्याचे भय वाटत आहे. कृपया प्रतापगडी सैन्य न आणता आपण अंगरक्षकी यावे. यावरून अफजल खान हा पूर्ण बिनधास्त आणि निर्धास्त झाला. त्याला खरोखरच शिवराय आपल्याला घाबरतात असे वाटू लागले. पण मित्रांनो, तरीही अफजल खान 4-5 हजारांचं सैन्य घेऊन प्रतापगडाकडे निघाला व बाकीचे सैन्य तिथेच वाई प्रांतात ठेवले. 40,000ची फौज घेऊन आलेल्या अफजल खानाला शिवरायांनी जावळी प्रांतात फक्त 4-5 हजारांचं सैन्य आणायला आपल्या युक्तीकरवी भाग पाडले. अफजल खान व त्याचे सैन्य जावळी प्रांतात पोचणार, पण त्याआधीच शिवरायांनी आपल्या ठराविक मावळ्यांच्या तुकड्या जावळी प्रदेशात विखरून ठेवल्या होत्या. शिवरायांनी आपल्या मावळ्यांना हल्ले करण्याची वेळ, काळ हे ठरवून सांगितले होते. अफजल खानाचे सैन्य प्रतापगडी येताना कोणत्या मार्गाचा अवलंब करेल अशा महत्त्वाच्या पारघाट, रडतोंडीचा घाट, ढवळी घाट, चंद्रघाट अशा महत्त्वाच्या ठिकाणी नेताजी पालकर, कान्होजी नाईक, बाजी सर्जेराव यांना सैन्याच्या तुकड्यासह आधीच रवाना केले होते. शिवरायांनी प्रतापगडावर तोफेघरी तर गडाच्या आजूबाजूला अफजल खानाच्या सैन्यावर पाळत ठेवण्यासाठी राखीव सैन्य ठेवले होते. मित्रांनो, शिवरायांनी पुन्हा एक नवीन युक्ती वापरून आपल्या वकिलाकरवी अफजल खानाला एक निरोप धाडला की आपण सर्व सैन्यानिशी प्रतापगडी न येता फक्त अंगरक्षक घेऊन प्रतापगडावर यावे व बाकीचे सैन्य जावळी किंवा इतरत्र ठिकाणी ठेवावे. आणि अखेर 10 अंगरक्षक घेऊन अफजल खान प्रतापगडावर यायला तयार झाला. मित्रांनो, शिवरायांना अफजल खानाच्या आवडीनिवडीची आधीच कल्पना होती. म्हणून शिवरायांनी अफजल खानासाठी मोतीजडीत असा भव्य शामियाना उभारला होता. त्याच्यासाठी उत्तमोत्तम पाहुणचाराची सोय केली होती की जेणेकरून त्याचे लक्ष निर्धास्त होईल. शिवरायांनी अफजल खान भेटीनंतर तोफा वाजवले जातील व तोफा वाजवल्यानंतरच आपल्या मावळ्यांना हल्ले करायला सांगितले होते. त्यामुळे बेसावध असणारे अफजल खानाचे सैन्य गोंधळून जाणार हे आधीच त्यांना माहिती होते. त्यामुळे या हल्ल्याचे नियोजन सुद्धा शिवरायांनी अचूक व नियोजित केले होते. अशा स्वरूपात बारकाईने विस्तृत विचार विनिमय व नियोजन अफजल खान विरोधात केले होते. तर पुढील भागात आपण छत्रपती शिवराय व अफजल खान यांच्यातील पत्रव्यवहार हा पाहणार आहोत. बाकी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या ग्लोबल शिवराज या यूट्यूब चॅनलवर
नवीन असाल तर आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय. धन्यवाद.